पण असं म्हटलं जातं की यू आर ब्ल्यू आईड बॉय ऑफ देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांचा अगदी जवळचा जर कोणता नेता आत्ताचा बघितला तर रवींद्र चव्हाण आहेत, आणि त्याच स्वरूपात नितीन गडकरींचाही तितक्याच जवळचा नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. ह्या कॉम्बिनेशनमुळे प्रदेशाध्यक्षपद सहज गवसणी घालता आलं. खरं तर मी ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेच्या काळ आणि त्या काळामध्ये मग ते नगरसेवक असेल किंवा त्यानंतरच्या काळात आमदार झालो, मंत्री झालो, हा प्रवास जो आहे तो प्रवास ज्यांनी पाहिला, जे त्यावेळेच्या काळातले नेते होते त्या सगळ्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने जवळून पाहिलं. ज्यावेळेला मला असं सांगितलं किंवा आमदार म्हणून विधिमंडळामध्ये हे त्यावेळेच्या काळामध्ये आमच्याकडे कल्याण जी विधानसभा जी होती त्याचे 4 मतदारसंघ झाले होते आणि 4 मतदारसंघामध्ये नव्याने झालेला एक डोंबिवली मतदारसंघ होता आणि युतीमध्ये फक्त एकच मतदारसंघ हा भाजपला मिळणार असं जेव्हा लक्षात आलं होतं त्यावेळेला ही जबाबदारी फार मोठी होती. आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जबाबदारी तुझ्याकडे आम्ही सोपवू.